हॅलो गाईज. सो आज आपण एका नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक सोबत आलो आहे. बऱ्याच जणांचं असं होतं की मॅम काहीतरी वोकॅब्युलरीबद्दल आपण बोलूया, बरोबर. सो वोकॅब्युलरीबद्दल जेव्हा आपण स्टार्ट करतो त्यावेळेस इडियम, फ्रेजेस, होमोफोन्स, होमोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि प्रिपोजिशनल फ्रेजेस या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात, बरोबर आहे. सो आज आपण स्टार्ट करूया. ओके. सो आता आपण स्टार्ट करूया कशापासून. तर आपल्याला आज सुरू करायचे आहेत होमोफोन्स. आता होमोफोन्स म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचंय, तर आज आपल्याला होमोफोन्स घ्यायचे आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की होमोफोन्स म्हणजे काय असतं. तर होमोफोन म्हणजे असे शब्द की ज्या शब्दांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बोलताना ते सेम प्रोनाउन्सिएशन असते, पण प्रोनाउन्सिएशन जरी सेम असलं तरी त्याचे मीनिंग वेगळे असतात, समजतात. सो हे झाले तुमचे होमोफोन्स. सो आता आपण सुरू करूया होमोफोन्सला. चलो डन. सो आपण काही सोपे होमोफोन्स घेत नाहीये. आपण असा विचार केला की चला काहीतरी नवीनच घेऊ. ओके, म्हणजे काय होईल, म्हणजे सन न घेता असं काहीतरी छान घेऊ, नवीन घेऊ. ओके चलो. सो बघा फर्स्ट काय आहे, एक्सेप्ट. आता एक्सेप्ट म्हणजे काय, टू रिसीव्ह आणि एक्सेप्ट म्हणजे टू एक्सक्लूड. म्हणजे ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि एक्सेप्ट म्हणजे एखाद्या गोष्टीच्या शिवाय, कळतंय की त्या गोष्टीच्या शिवाय. सो याचा अर्थ काय असतो, ऍक्सेप्ट आणि एक्सेप्ट. पुढे बघा अफेक्ट, इफेक्ट. अफेक्ट म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीवर आपण परिणाम करतो, इन्फ्लुएन्स करतो. सो त्याला म्हटलं जातं अफेक्ट करणं, इन्फ्लुएन्स करणं. आणि इफेक्ट म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा परिणाम किंवा रिझल्ट होणं, येणं, कळतंय. तुम्ही पण आधी काय करा, हे नका बघू, त्या आधीच जे काही असेल ना ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक आपण डिस्कस करूया, ठीक आहे. चलो. सो आता आपण थर्ड पासून बोलूया. तुम्ही सांगा ॲडवाइस हा जो सी आहे आणि ॲडवाइज हा जो एस आहे, या दोघांमधला फरक काय, तुम्ही सांगा. ॲडवाइस मधला फरक काय आहे आणि ॲडवाइज मधला फरक काय आहे. सी आणि एस म्हणजे हे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे, बरोबर. येस. सो ॲडवाइज आणि ॲडवाइस मधला फरक काय असतो, तर जो ॲडवाइस आहे ना हा तुमचा नाउन आहे आणि ॲडवाइज हा काय आहे, वर्ब आहे. सो मोस्ट ऑफ टाइम असं असतं की जिकडे सी लागलाय ना ते नाउन असतं आणि जिकडे एस लागलाय ते वर्ब असतं, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके चलो. आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय. बरोबर. चला पुढे बघा ॲसले, इसले. तर ॲसले आणि इसलेचं म्हणजे काय, तर ॲसले म्हणजे वॉक अवे आणि इसले म्हणजे एखादं छोटंसं आयलँड असतं बघा, त्याला म्हटलं जातं इसले, म्हणजे एखादं छोटंसं आयलँड. आणि ॲसले म्हणजे काय की वॉक अवे. अलाउड आणि अलाउड आपण म्हणतो ना, अलाउड आणि म्हणतो अलाउड. मग अलाउड करणं म्हणजे काय, ओके. एखाद्या गोष्टीला अलाउड करणं म्हणजे काय, तर परमिशन देणं, बरोबर. अलाउड म्हणजे काय, परमिटेड, परमिशन देणं, याला आपण म्हणतो अलाउड. आणि हे जे अलाउड, बी अलाउड म्हणजे काय, स्पोकन, बोल काहीतरी असेल ते बोल, समजते. सो आपले 5 आपण बघून घेतलेले आहेत, ठीक आहे. 5 आतापर्यंत आपले झालेले आहेत. येस. चलो समजलं. ॲक्सेप्ट, अफेक्ट, इफेक्ट, ॲडवाइस, ॲसले, इसले, अलाउड. ओके चलो पुढे बघा. नेक्स्ट
चला तुम्ही सांगा, हा अल्टर आणि हा अल्टर मधला फरक काय? ALTER आणि ALTAR या दोघांमधला फरक काय सांगा? तर एक जो अल्टर आहे तुम्हाला माहिती आहे, अल्टर स्पेशालिस्ट, कपड्यांचा अल्टर करणारा असतो, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कमी जास्त चेंज करणं म्हणजे काय? तर अल्टर करणं, टू चेंज, बरोबर. आणि अल्टार म्हणजे काय? तर चर्च मधला जो टेबल असतो, चर्चमध्ये जो टेबल असतो चर्चचा, त्याला म्हटलं जातं अल्टार. कळतंय? हे सगळं एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण होमोफोन्स आहे ना मोस्ट दुर्लक्षित टॉपिक आहे आणि मग इथेच कुठेतरी मार्क्स जातात. ओके, सो म्हणजे हा पार्ट घेऊन आपल्याला अजून एक पार्ट घ्यायचा आहे, म्हणजे मॅक्झिमम आपल्याला कव्हर करायचे आहेत होमोफोन्स, म्हणजे कुठलाही येऊ दे आपल्याला माहितीच असला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा. बेअर करणं, बिअर करणं म्हणजे काय? आता बेअर म्हणजे काय? अनकवर्ड, म्हणजे एखादी डिश आहे ती बेअर्ड आहे, म्हणजे तिला काही झाकून नाही ठेवलंय. कळतं? मग बेअर असं म्हणजे एखादी गोष्ट उघडी असणी, तिच्यावरती काही दुसरं झाकलेलं नसणं म्हणजे बेअर असणं. कळतंय? सो ह्याला म्हटलं जातं बेअर. आणि इथे काय? बिअर म्हणजे काय? तर बिअर हा एक ॲनिमल पण आहे आणि आपण म्हणतो ना की माझं पेन मला बिअरच नाही होत आहे, म्हणजे टॉलरेटच नाही होत आहे, मी सहनच नाही करू शकत आहे. कळतंय? सो अशा पद्धतीने बेअर आणि बिअर. स्पेलिंगवरती लक्ष द्या. कधी कधी काय करतात की सेंटेन्स देतात, सेंटेन्समध्ये सांगतात ह्यातला काय यूज करायचं, मग तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकं कुठल्या अर्थाने कुठला शब्द आहे. ओके, येस. चलो नेक्स्ट बघा, बी आणि बी. आता बी हा काय आहे? तर हा वर्ब आहे आणि हा जो बी आहे तो काय आहे? तर तो एक इन्सेक्ट आहे. बर्थ आणि बर्थ. आता हे बर्थ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, झोपण्याचा जो बेड असतो ना, म्हणजे ट्रेनमधला असू दे, म्हणजे रेल्वेमधला असू दे किंवा शिपमधला असू दे, तर ते बर्थ असतो बघा. अप्पर बर्थ, मिडल बर्थ, लोअर बर्थ. तर तो झाला शिपचा बेड. आणि बर्थ म्हणजे जन्म, बिंग बॉर्न. समजते की जन्म होणं, बिंग बॉर्न. येस. चलो नेक्स्ट बघा, ब्रेक आणि ब्रेक. आता हा BRAKE आणि BREK. आता हा BREAK ब्रेक म्हणजे स्टॉप आणि BRAK म्हणजे टू शॅटर, म्हणजे थरथरतो ना किंवा कमकुवतपणा जो जाणवतो त्याला म्हटलं जातं टू ब्रेक. कळलं? टू ब्रेक अँड ब्रेक. बाय बाय बाय. आता BU बाय म्हणजे एखादी गोष्ट विकत घेणं, बाय म्हणजे च्या बाजूला आणि तो बाय म्हणजे फेअरवेल, टाटा बाय बाय वाला बाय. समजतंय? येस. या सगळ्या स्पेलिंग्स वरती नीट लक्ष द्या. बाय बाय बाय. टू परचेस हा बाय म्हणजे च्या बाजूला. आय एम स्टँडिंग बाय द वॉल, वॉलच्या बाजूला आहे. कळतंय? बिसाइड. आणि हा बाय म्हणजे फेअरवेल. आता सिरियल आणि सिरियल. आता हा सिरियल म्हणजे जे फूड असतं, म्हणजे तृणधान्य आपण म्हणतो ना, सो त्या प्रकारे. मग त्याला म्हटलं जातं सिरियल्स. म्हणजे जे आपण चांगलं पौष्टिक काहीतरी नाश्त्याला किंवा ब्रेकफास्टला खायला बघतो बघा. कळतंय? सिरियल्स, तृणधान्य. सो त्याला म्हटलं जातं सिरियल. आणि ही सिरियल म्हणजे लाईनमध्ये, सिक्वेन्समध्ये, की एखादी गोष्ट सिरियली अरेंज करा. मग सिरियली अरेंज करा म्हणजे काय? तर सिक्वेन्सने अरेंज करा. ओके. नेक्स्ट बघा, कॉर्ड आणि कॉर्ड. आता हा कॉर्ड म्हणजे काय? की म्युझिकल साऊंड असतो, बरोबर. आणि हा कॉर्ड म्हणजे काय? तर रोप म्हणजे दोरी. ठीक आहे. कॉर्ड म्हणजे आपण कानात घालायला पण कॉर्ड वापरतो बघा ना, मग ते कॉर्ड म्हणजे काय? तर रोप म्हणजे कानात ते कॉर्ड, CORD, कॉर्ड, बरोबर. म्युझिकल साऊंड असतो किंवा रोप. कॉम्प्लिमेंट आणि कॉम्प्लिमेंट. आता बघा इथे ई आणि आयचा फरक आहे. कॉम्प्लिमेंट ई वाला म्हणजे एखादी गोष्ट कंप्लीट करणं. ओके. कॉम्प्लिमेंट एखादी गोष्ट कंप्लीट करणं. आणि हा आय म्हणजे एखाद्याचं कौतुक करणं. एखाद्याला आपण प्रेज करतो ना, एखाद्याचं कौतुक करणं, टू प्रेज. ओके. येस येस. समजतंय? ओके. त्यानंतर पुढे बघा, कोर्स आणि कोर्स.
आता हा कोर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या गोष्टीत आपण कोर्स घेतो, आपण IT चा कोर्स करतो, आपण कोडिंग डिकोडिंग करतो, कुठला तरी एखादा आपण कोर्स करतो, डेटा सायन्सचा कोर्स करतो, काहीतरी आपण कोर्स करतो, आपण MSc IT करतो, आपण टायपिंग करतो, एका पर्टिक्युलर टाईममध्ये काहीतरी शिकतो, आपण कोर्स करतो, बरोबर, म्हणजे पाथ और सब्जेक्ट. आणि हा कोर्स म्हणजे एकदम असं रफ, कळलं, म्हणजे हाताला किंवा तुम्हाला स्पर्श जाणवू शकतो एखादी गोष्ट कशी आहे तर रफ आहे कोर्स. नेक्स्ट कर्नल आणि कर्नल. आता हा जो कॉलोनियल म्हणजे आर्मी मधला जो कर्नल असतो बघा ना, आर्मी मधला कर्नल, पण त्याची स्पेलिंग बघा, कर्नलची स्पेलिंग बघा आर्मी मधला COLONEL. आणि हा कर्नल म्हणजे हे सीड पार्ट आहे, सीडचा पार्ट आहे, कळतं. आता हे सगळं अजून फोकसमध्ये नाही आहे, पण आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. उद्या जाऊन ट्रेंड चेंज झाला किंवा असं काहीतरी विचारायला सुरुवात केली तर मग आपल्याला नाही कळलं पाहिजे की असं नाही वाटलं पाहिजे बाबा हे कुठून आलं. समजतंय? ओके. येस. नेक्स्ट बघा काउन्सिल आणि काउन्सिल. आता हा काउन्सिल आणि हा काउन्सिल या दोघांमध्ये फरक काय माहिती आहे? ही काउन्सिल म्हणजे ग्रुप असतो, ग्रुप ॲडवायझरी ग्रुप, की ह्या काउन्सिलने हा डिसिजन दिलेला आहे, कळतंय. सो त्याला म्हटलं जातं काउन्सिल, की सगळ्यांनी मिळून काहीतरी डिसिजन देणं. येस 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 बरोबर. सो काउन्सिल. आणि हा काउन्सिल म्हणजे काय तर लीगल ॲडवायझर. एखाद्या गोष्टीमध्ये लीगल ॲडवायझर असतो बघा, की जो पैसे घेऊन लीगली ॲडवाइस देत असतो, त्याला म्हटलं जातं लीगल ॲडवायझर काउन्सिल. मग काउन्सिलिंग करणं म्हणजे काय तर हे करणं, काउन्सिल. ओके. आणि हा काउन्सिल हा पैसे घेऊन करत असतो लीगल ॲडवायझर, आणि हा काउन्सिल ओके हा काय आहे तर हा ग्रुप आहे, कळतंय. काउन्सिल आणि काउन्सिल मधला फरक. क्रिक आणि क्रिक. आता बघा हा क्रिक म्हणजे काय स्ट्रीम, म्हणजे क्रिक असते बघा दोन देशांच्या मध्ये खाड्यांच्या दरम्यान. खाडी म्हणजे क्रिक, म्हणजे काय समुद्राच्या दरम्यान जो भाग असतो त्याला आपण क्रिक म्हणतो. ओके. सो तो जो छोटासा भाग असतो त्याला आपण क्रिक म्हणतो. ठाणे क्रिक, ठाणे खाडी, बरोबर. आणि हा क्रिक म्हणजे काय तर स्क्विकी साऊंड, असा साऊंड येतो बघा क्रिक, मग तो जो साऊंड येतो तो पण साऊंड आहे. मग दोघांच्या स्पेलिंग मध्ये फरक आहे. कशात आहे? दोघांच्या स्पेलिंग मध्ये फरक आहे, क्रिक आणि क्रिक. डिअर आणि डिअर. आता हा डिअर म्हणजे कोण तर ॲनिमल, DEER, डिअर म्हणजे कोण ॲनिमल. आणि DEAR म्हणजे काय एकदम लाडाचा, प्रेमाचा, लाडका, त्याला म्हटलं जातं डिअर. कळतंय फरक? कळतोय डिअर आणि डिअर मधला. हा म्हणजे काय हरिण, हा डिअर म्हणजे ॲनिमल हरिण, आणि हा डिअर म्हणजे लाडका बिलोड. डाय आणि डाय. आता डाय म्हणजे काय DIE डाय, टू सीज लिव्हिंग म्हणजे मरणे, टू डाय. आणि हा डाय म्हणजे डाय असतो ना हेअर डाय, क्लॉथ डाय, म्हणजे कुठल्या पण गोष्टीला रंग देण्यासाठी जे वापरलं जातं त्याला आपण डाय म्हणतो. सो स्पेलिंग बघा DYE डाय म्हणजे कलरिंग एजंट, आणि हा DIE म्हणजे काय टू सीज लिव्हिंग. ओके. येस. येस येस. चलो पुढे बघा ड्युअल आणि ड्युएल. आता हा ड्युअल म्हणजे काय तर दोन. ड्युअल सिमचा फोन आहे, बरोबर आहे, दोन सिम आहेत ना, मग त्याला काय म्हणतो आपण ड्युअल सिम. आणि हा ड्युएल म्हणजे काय तर फाईट. कळतंय? फाईट असणं म्हणजे ड्युएल. मग ती ड्युएल असणं, ह्यांच्यात आज ड्युएल होणार आहे म्हणजे ह्यांच्यात आज फाईट होणार आहे. कळलं ड्युएल आणि ड्युएल मधला फरक. येस. ओके. चलो पुढे बघा डेझर्ट आणि डेझर्ट. आता डेझर्ट म्हणजे वाळवंट. हा बघा एकच एस आहे ना, ह्याला म्हणतात वाळवंट. ठीक आहे, वाळवंट. आणि हा काय डेझर्ट स्वीटिश. जेवणानंतर आपल्याला जे लागतं ते असतं डेझर्ट, बरोबर. जेवणानंतर जे काही तुम्हाला लागतं ते काय असतं डेझर्ट. डबल एस आहे बघा इथे.
हा एस आहे एकच आणि हा इथे डबल एस आहे, डेझर्ट आणि हा डेझर्ट. फेअर आणि फेअर, तर फेअर म्हणजे काय, जस्ट और लाईक. ओके, आणि हा फेअर म्हणजे फी. म्हणजे हे एकतर आपण तुम्ही जस्टिस म्हणजे योग्य या अर्थाने वापरू शकता की हे जस्ट आहे, हे योग्य आहे, म्हणजे योग्य ते घडलं या अर्थाने तुम्ही वापरू शकता फेअर. किंवा लाईट स्किन म्हणजे स्किनच्या कलरसाठी पण तुम्ही फेअर वापरू शकता की गोरं झालं आपण म्हणतो. आणि फेअर म्हणजे फी, भाडं नसतं का, टॅक्सीचा फेअर किती झाला, ऑटोचा फेअर किती झाला, मग तो फेअर असतो, ती फी असते. बरोबर. आणि अजून एक असतो, ओके, फेअर म्हणजे मेळा सुद्धा असतो. ओके, चलो पुढे बघा. फ्ल्यू फ्ल्यू फ्ल्यू. आता हा फ्ल्यू म्हणजे उडून जाणे, फ्लायचा पास्ट टेन्स. हा काय आहे, तर हा फ्लायचा पास्ट टेन्स आहे फ्ल्यू. फ्लाय फ्ल्यू फ्लोन. ओके, फ्लाय फ्ल्यू फ्लोन. सो हा काय आहे, तर हा पास्ट टेन्स आहे फायचा. त्यानंतर इलनेस. इलनेस काय आहे, इलनेस म्हणजे फ्ल्यू असतो ना, स्वाईन फ्ल्यू, अजून कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे फ्ल्यू असतात. सो ते काय असतात, तर ते इलनेस असतात, फ्ल्यू. ओके, त्यानंतर हा फ्ल्यू म्हणजे काय, तर चिमणीचा जो पाईप असतो बघा, चिमणीचा जो पाईप असतो ना ज्याच्यातून धूर बाहेर जातो, त्याला म्हटलं जातं त्या पाईपला फ्ल्यू. कळलं, जो चिमणीतून बाहेर जातो ना, ज्या पाईपमधून जो धूर बाहेर निघतो त्या चिमणीच्या पाईपला पण फ्ल्यू म्हणतात. बघा ह्या गोष्टी आपण खूप इग्नोर केलेल्या असतात, म्हणजे अगदी समोर दिसतात पण तरी आपण कधी बघितलेलं नाही आहे ह्यांच्यामधला फरक. सो हा फ्ल्यू बघा, FLUE, हा FLU आणि FLEW. ठीक आहे. त्यानंतर फ्लार आणि फ्लार. ओके, आता हा फ्लार म्हणजे फूल किंवा एखादा ब्लूम होणं. ओके, आणि हा फ्लार म्हणजे काय, तर पीठ असतं ना, पीठ. ठीक आहे, मग नॉट जस्ट बेकिंग पावडर, नॉट पावडर म्हणजे पावडर म्हणजे पीठ जे म्हणतो ना आपण की फ्लोअर मिल वगैरे वगैरे, कॉर्नफ्लॉर किंवा हे फ्लार. तर बघा फ्लार आणि फ्लॉर मधला फरक आता तुम्हाला माहिती आहे, फ्लोअर मिल म्हणतो आपण आणि हा फुलर मधला फ्लार. समजतंय. ओके, चलो नेक्स्ट बघा. फॉरवर्ड आणि फॉरवर्ड. आता फॉरवर्ड म्हणजे बुक इंट्रो, प्रस्तावना, पुस्तकाबद्दल एक स्पेसिफिक सांगितलेलं असतं ना, इंट्रोडक्शन. बरोबर, कशाच्या यादी येतं बघा ना इंट्रोडक्शन, मग तुम्ही ते स्किप करता, ऐकायचं नसतं. ते म्हणजे काय, फॉरवर्ड म्हणजे बुक इंट्रो आणि फॉरवर्ड म्हणजे अहेड. तो खूप फॉरवर्ड आहे म्हणजे तो टाइमच्या खूप पुढे आहे, अहेड आहे, पुढे आहे. कळतंय. येस येस, तो कसा आहे, तर तो फॉरवर्ड आहे. ओके, पुढे बघा. ग्रेट आणि ग्रेट. आता GREAT ग्रेट सगळ्यांना माहिती आहे, एक्सिलेंट. हा ग्रेट म्हणजे काय, एक्सिलेंट. आणि हा GRATE म्हणजे काय, श्रेडर. ओके, दोघांमधला अर्थ समजून घ्या. आता हा ग्रोन आणि ग्रोन. ग्रोन म्हणजे काय, साऊंड येतो बघा, साऊंड असतो ग्रोन. एखाद्या प्राण्याचा मोठा आवाज येतो, ग्रोनिंग, मग त्याला ग्रोनिंग म्हणतो आपण की त्याचा आवाज आला प्राण्याचा, मग त्याला आपण ग्रोनला काय म्हणतो, साऊंड. आणि हा ग्रोन म्हणजे काय, डेव्हलप झालेली असते बघा एखादी सिटी, दिस इज अ ग्रोन सिटी, द सिटी हॅज बीन ग्रोईंग. मग ग्रोन म्हणजे काय, तर डेव्हलप्ड. ठीक आहे, ग्रोथ डेव्हलपमेंट याच्याशी रिलेटेड आहे. ओके, येस. पुढे बघा. गेस्ट आणि गेस्ट. आता गेस्ट म्हणजे काय की प्रेडिक्ट करणं, भविष्य वर्तवणं. ठीक आहे, म्हणजे प्रेडिक्ट करणं एखाद्या गोष्टीचं भविष्य वर्तवणं. आणि गेस्ट म्हणजे काय, तर विजिटर, जो आपल्याकडे येतो त्याला आपण काय म्हणतो, विजिटर म्हणतो. ओके, सो गेस्ट आणि गेस्ट, प्रेडिक्टेड किंवा विजिटर. त्यानंतर पुढे बघा हेअर आणि हेअर. आता हा हेअर म्हणजे काय, हेअर तुम्हाला माहिती आहेत. आणि हा हेअर म्हणजे रॅबिटचं फीमेल, म्हणजे रॅबिट मेल आहे आणि त्याचं फीमेल काय आहे, तर हेअर आहे. म्हणजे ससा आणि सशाचं जे काही फीमेल व्हर्जन आहे त्याला आपण काय म्हणतो, हेअर म्हणतो. ठीक आहे, हेअर आणि हेअर. क्लिअर झालंय सगळ्यांना. ओके, डन. चलो
चलो पुढे बघा, हिल आणि हिल. आता HEAL हिल म्हणजे टू क्युअर, एखादी गोष्ट बरे होणे. ओके, आपण म्हणतो हिलिंग हँड्स. हिलिंग हँड्स म्हणजे काय, हेलिंग हँड्स म्हणजे काय की एखाद्याला बरं करण्यासाठी मदत करणं, एखाद्याला प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासाठी मदत करणं. येस, सो त्याला आपण म्हणत असतो हिल. आणि हा जो आहे HEEL म्हणजे आपली हिल, म्हणजे पायाचा जो भाग आहे ना तो झाला तुमचा हिल. हिअर आणि हिअर. आता हिअर म्हणजे ऐकणे, बरोबर, आणि हा हिअर म्हणजे इथे, या ठिकाणी, इन दिस प्लेस, इथे या ठिकाणी, इन दिस प्लेस, हिअर आणि हिअर. ओके, त्यानंतर पुढे बघा, हिम आणि हिम. हिम म्हणजे आपण जेव्हा एखाद्या फिमेल बद्दल, मेल बद्दल बोलत असतो, हीचं काय असतं प्रोनाउन, हिम म्हणून आपण वापरतो, बरोबर. ही हिम ते त्याचं आहे. ओके, किंवा त्याच्याबद्दल जेव्हा आपण वापरतो की हिम. ओके, मग ते झालं तो हिम. आणि हा हिम म्हणजे काय, तर रिलिजियस सॉंग्स जे असतात बघा, काहीतरी धर्माशी रिलेटेड गोष्टी असतात, त्याला आपण हिम म्हणतो, म्हणजे मंत्र म्हणतो बघा आपण, मंत्र. तर ती मंत्र म्हणजे काय, तर हिम. ओके, त्यानंतर होल आणि होल. होल म्हणजे काय, तर एखादी रिकामी पोकळी, पोकळी असणं, हॉलो असणं, एखाद्या गोष्टीत पोकळी निर्माण झालेली असणं, त्याला आपण म्हणतो होल. ठीक आहे. आणि येस सर, हाय हाय, हॅलो. ओके, सो बेसिकली होल मीन्स व्हॉट, एखादी पोकळी निर्माण होणं. ॲट द सेम टाइम होल मीन्स व्हॉट, एंटायर, सगळं मोठं काहीतरी, सगळं मिळून, कम्प्लीट, काय तर. सो दिस इज डिफरन्स बिटवीन होल अँड होल. ओके, पुढे बघा, आर अँड आर. आता हा आर म्हणजे तास, हा आर म्हणजे काय, तास. आणि हा आर म्हणजे आपलं, म्हणजे म्हणतो ना आमचं आहे किंवा आपलं आहे, या अर्थाने. आमचं आहे किंवा आपलं आहे या अर्थाने आर म्हणजे आवर किंवा आवर, ज्याला आपण म्हणतो आर. आर टाइम किंवा हा आर म्हणजे आमचं आहे, कळतंय. हा टाइम झाला आणि हा बिलॉंगिंग टू अस म्हणजे आमचं, या अर्थाने. समजलंय. जॉब अजून मेडिकल अँड ऑल सगळी प्रोसेस सुरू आहे सर, त्यामुळे जॉब तर अजून जॉईनिंग नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे आणि मेडिकलची प्रोसेस सध्या सुरू आहे. जॉईनिंगला अजून किती वेळ लागेल काही अंदाज नाही, बट मे बी जूनमध्ये होऊन जाईल. लेट्स होप फॉर दॅट. ओके, चलो नेक्स्ट बघा, 36 आयडल आणि आयडॉल. ओके, सो आयडल आयडॉलमध्ये कसं आहे, तर आयडल म्हणजे इनॲक्टिव्ह, रिकाम टेकडा झाला आपण म्हणतो बघा की हा तर रिकाम टेकडाच आहे, इनॲक्टिव्ह आहे, काही कामधंदा करत नाही, अशा व्यक्तीला आपण आयडल म्हणत असतो. अशा व्यक्तीला आपण आयडल म्हणत असतो. आणि आयडॉल म्हणजे काय, तर देवाची इमेज किंवा देवाचा फोटो. ओके, येस येस, ओके, देवाची इमेज, देवाचा फोटो, त्याला आपण म्हणत असतो इमेज ऑफ गॉड, दॅट इज आयडॉल. ओके, इन आणि इन. आता हे बघा, खूप साऱ्या हॉटेल्सच्या पुढे आपण इन बघतो, बरोबर. म्हणजे सपोज त्याच्या पुढे लिहिलं असतं हेवन इन, हेवन इन. मग हा डबल इन म्हणजे काय, त्यांनी चुकले का, स्पेलिंग मिस्टेक आहे का, नाही. हा इन म्हणजे काय, छोटंसं जे हॉटेल असतं ना त्याला INN इन असं वापरतात. ठीक आहे, सो तो इन झाला. आणि हा इन म्हणजे काय, तर इनसाइड, जे तुम्हाला माहिती आहे. नाईट आणि नाईट. ओके, सो हा नाईट म्हणजे कोण, सरदार, वॉरियर, नोबेल, सैनिक, सो त्याला म्हटलं जातं वॉरियर. ओके, सो तो झाला वॉरियर, तो नाईट. आणि हा नाईट म्हणजे रात्र, टाइम ऑफ द डे. लेड आणि लेड. आता हा काय आहे, तर हा म्हणजे टू गाईड, एखाद्याला गाईड करणं. ओके, किंवा स्वतःला प्रेझेंट करणं. एखाद्या ठिकाणी आपण मी लीड करतोय म्हणजे मी प्रेझेंट करतोय, कळलं. मग माझ्या मागे पूर्ण टीम आहे, पण मी लीड करतोय की मी प्रेझेंट करतोय टीमला पुढे, कळतं. सो अशा पद्धतीने लेड आणि टू गाईड करणं. आणि हा लेड म्हणजे लेड, गायडेड इन द पास्ट. हा प्रेझेंटसाठी वापरला जातो, हा पास्टसाठी वापरला जातो. ठीक आहे, पुढे बघा, लीक आणि लेक.
आता LEAK लीक म्हणजे एखादा जे आपल्या घरात पाण्याचा नळ लीक होतो ना, तर तो म्हणजे हा लीक. ओके, तर तो म्हणजे हा लीक. आणि हा लीक म्हणजे काय, तर ही एक व्हेजिटेबल आहे. ठीक आहे, दोघांमधलं स्पेलिंग वर लक्ष द्या. LEAK आणि LEEK. हे लीक म्हणजे लिकेज जे आपल्या घरात होतं त्याला आपण म्हणतो, आणि हे म्हणजे व्हेजिटेबल आहे. चलो पुढे बघा, लोन आणि लोन. तर अलोन तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे सिंगल, एकटंच असणं. ठीक आहे, म्हणजे लोनली फील करणं, लोन असणं. आणि हा लोन म्हणजे काय, की एखाद्याकडून कर्ज घेणं. सो दोघांमधला फरक तुम्हाला कळत असेल, बरोबर आहे. ओके, सो दोघांमध्ये फरक बघा. हा लोन म्हणजे काय, मनी लेंट म्हणजे पैसे देणं, म्हणजे उधारी घेणं किंवा जे काही असेल कर्ज घेणं. ओके, सो तो झाला लोन. आणि हा लोन आहे, हा म्हणजे सिंगल असणं किंवा एकटं राहणं. सो ह्याला म्हटलं जातं लोन. मेल आणि मेल. हा मेल म्हणजे काय, तर पोस्ट. आणि हा मेल म्हणजे काय, मॅस्क्युलाइन. बरोबर, म्हणजे मेल पुरुष या अर्थाने आपण वापरतो. आणि हा मेल म्हणजे काय, तर पोस्ट. तुम्हाला माहिती आहे मेल करायचं आहे, मग तुमचा आता ईमेल म्हणजे काय, तर ईमेल ॲड्रेस, ईमेलवरती पोस्ट करायचं आहे. कळलं, म्हणजे ते कुठेतरी पाठवणं, मेल करणं, एखाद्या ठिकाणी सेंड करणं, या अर्थाने आपण वापरत असतो. ओके, चलो समजलं. मेल आणि मेल. मीट आणि मीट. आता हा मीट म्हणजे काय, तर फूड, मटण. बरोबर आहे, मीट. तर तो काय झाला, मीट झाला. आणि हा मीट म्हणजे काय, की टू मीट समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीशी आपला संपर्क येणं म्हणजे टू मीट समथिंग. ओके, सो बेसिकली वोकॅबच्या बुकबद्दल सांगायचं तर मार्केटमध्ये सगळेच बुक्स चांगले अवेलेबल आहेत, जे तुम्ही वापरू शकता, जे काही ऑथर्स फेमस आहेत. बट इफ यू आर रेडी टू वेट फॉर फ्यू डेज, तर बाजारात मार्केटमध्ये आपलंच प्रॉपर बुक येणार आहे, दोन्ही इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश वोकॅब. ठीक आहे, म्हणजे जूनच्या 15 पर्यंत किंवा 10 to 15 जूनपर्यंत आपलं बुक असेल, किंवा मॅक्स टू मॅक्स 20 जून होतील, तोपर्यंत आपलं बुक मार्केटमध्ये आलेलं असेल. ठीक आहे, त्यामध्ये आपण सगळंच म्हणजे इंग्लिश ग्रामर आणि वोकॅब दोन्ही कव्हर केलेलं असेल. वोकॅबबद्दल सांगायचं झालं तर आपण पिक्टोग्राफिकली सगळं केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक इडियमला आपण एक ड्रॉइंग दिली आहे, ॲनिमेटेड बनवायचा प्रयत्न केला आहे, कलरफुल बनवायचा प्रयत्न केला आहे. ओके, आणि ऑब्वियसली कंटेंट खूप जास्त म्हणजे योग्य तेवढा घेतलेला आहे, असं नाही आहे की थोडं थोडं काहीतरी केलं आहे आणि बुक बनवली आहे. सो खूप चांगल्या दर्जाचा कंटेंट विथ PYQs. जेवढे पण PYQs आले आहेत ते सगळे PYQs घेतलेत, PYQsवर काम केलं, आणि सोबत आपण वर्कशीट पण बुकसोबत देणार आहे. ठीक आहे, सो थोड्या दिवसात मार्केटमध्ये येईलच बुक आपलं. पण जर आत्ता जे काही बुक्स आहेत ते पण चांगले आहेत, तुम्ही कोणाचेही घेऊ शकता. बुक्स छान अवेलेबल आहेत. एक 3-4 नावं तर तुम्हाला चांगलीच माहिती आहेत की मार्केटमध्ये हे बुक्स आहेत आणि हे चांगले आहेत, ते तुम्ही बिनधास्त वापरू शकता. आणि आपलं बुकसुद्धा लवकरच येणार आहे. ठीक आहे, सो मीट आणि मीट तुम्हाला कळलं असेल. मीट म्हणजे काय, तर ते फूड आहे. आणि टू मीट म्हणजे टू मीट, आय मीट पॉवर्टी, म्हणजे एन्काउंटर करणं, कळतंय, किंवा भेटणं, किंवा आम्ही भेटलो बाबा, एकमेकांशी संबंध येणं, ह्याला म्हटलं जातं एन्काउंटर. ओके, चलो. मॉर्निंग आणि मॉर्निंग. आता हा मॉर्निंग म्हणजे काय, सकाळ, टाइम ऑफ डे. ओके, आणि हा मॉर्निंग म्हणजे बोलतो ना एकदम असा उदासलेला चेहरा असतो, त्याला म्हटलं मॉर्निंगफुल, म्हणजे उदास, दुःखपूर्ण, अशा अर्थाने मॉर्निंग असं वापरलं जातं सॉरो. ठीक आहे, गुड. ओके, सो लेट्स होप फॉर दॅट की इट विल प्रूव्ह व्हेरी युजफुल फॉर यू गाईज. मायनर आणि मायनर. आता मायनर म्हणजे काय, तर माइनमध्ये काम करणारा. माइन म्हणजे काय, खाण. ओके, खाणीत काम करणारा वर्कर. आणि हा मायनर म्हणजे काय, तर अंडर एज. आपल्याला माहिती आहे मायनर आहे म्हणजे बिलो 18 आहे किंवा बिलो 14 आहे, तर ह्याला आपण म्हणतो मायनर. ओके, सो मायनर अँड मायनर. नेक्स्ट, नेव्हिल आणि नेव्हिल. आता हा नेव्हिल म्हणजे बेली बटन. ओके, बेली बटनला नेव्हिल म्हणतात. आणि हा जो नेव्हिल आहे ह्याला काय म्हणतात,
रिलेटेड टू नेव्ही. ओके, समजते. सो हा नेव्हल आणि नेव्हल दोघांमध्ये फक्त VEL आणि VAL हा नेव्हीशी रिलेटेड आहे. ओके, आणि हा बेलीशी रिलेटेड आहे. नो आणि नो, हा नो म्हणजे निगेटिव्ह आणि हा नो म्हणजे बी अवेअर. म्हणजे हे तर सगळ्यांना सिम्पली माहिती आहे. ठीक आहे, सिम्पल आहे, सगळ्यांना माहिती आहे नो आणि नो मधला फरक. म्हणजे त्यात कोणी मिस्टेक नाही करायला पाहिजे. नन आणि नन, नन म्हणजे नथिंग. ओके, म्हणजे आपण बोलतो ना हॅव यू इटन समथिंग किंवा डू यू हॅव. नन आपण कुठे वापरू शकतो की काहीच नाही बाबा, आय हॅव नथिंग, नथिंग नाही. नन, नन ऑफ यू वर प्रेझेंट की तुमच्यातलं कोणीच प्रेझेंट नव्हतं. नन ऑफ यू की कोणीच नाही, काहीच नाही. कळत आहे, नथिंग. नन म्हणजे काय, नथिंग. आणि हा नन म्हणजे काय, त्या नन असतात बघा कॉन्व्हेंटमध्ये ज्या बायका असतात, ख्रिश्चॅनिटीमध्ये जे काम करतात त्या स्त्रियांना, म्हणजे संत, फिमेल संत ज्या असतात ना, त्यांना आपण रिलिजियस विमेनला आपण म्हणत असतो नन. ओके, आता नॉट आणि नॉट. आता हा नॉट म्हणजे निगेटिव्हिटी दर्शवण्यासाठी आपण नॉट म्हणतो. ओके, निगेटिव्हिटी किंवा काहीतरी सांगण्यासाठी आपण हा नॉट यूज करतो. आणि हा नॉट म्हणजे काय, तर एखाद्याची गाठ बांधणं. ओके, एखादी गाठ बांधणे ह्याला आपण काय म्हणतो, नॉट. ठीक आहे, एखादी गाठ बांधणं ह्याला आपण काय म्हणत असतो, नॉट. टाय करणं म्हणजे नॉट बांधणं. आता हा वन आणि वन, वन म्हणजे काय, तर एक नंबर आहे. बरोबर, वन काय आहे, तर एक नंबर आहे. आणि हा वन म्हणजे काय, तर वीनचा पास्ट टेन्स आहे. हा काय आहे, वीनचा पास्ट टेन्स आहे वन, आणि हा वन एक नंबर आहे. ठीक आहे, सो हियर वी हॅव डन विथ टुडेज टार्गेट. आपलं जे काही आजचं टार्गेट होतं ते आपण कंप्लीट केलं आहे. ऑलमोस्ट 50 होमोफोन्स आपण घेतलेले आहेत. आणि पार्ट 2 आपण घेऊ ज्यामध्ये सगळे कव्हर करू.